हॅलो एव्हरीवन, संजना स्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवणार आहे 3 इंग्रेडियंटपासून बनणारे झटपट लाडू. इथे मी डाळव्याचे लाडू बनवत आहे. त्यालाच फुटाण्याच्या डाळीचे लाडूसुद्धा म्हटले जाते आणि हे खूप हेल्दी आणि प्रोटीनदायक लाडू आहे. तर चला बनवूया. मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे डाळवा घेतलेला आहे. त्यानंतर साखर. आता मी गॅसवर डाळवा भाजून घेत आहे. छान प्रकारे आपल्याला डाळवा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये घालून त्याचं पीठ तयार करायचं आहे. आपल्या डाळव्याचं बारीक पीठ तयार करायचं आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये साखर घालून आपल्याला साखरेचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला पिठी साखरसारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे एक मोठं भांडं घेतलं आहे. मोठ्या भांड्यामध्ये चाळणी घेऊन डाळव्याचं पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे. छान प्रकारे आपल्याला इथे डाळव्याचं पीठ गाळून घ्यायचं आहे. जे मोठमोठे दाणे असेल ते आपल्याला बाहेर काढायचे आहे आणि त्याच चाळणीमध्ये आपल्याला साखरेचं पीठसुद्धा गाळून घ्यायचं आहे. छान प्रकारे आपल्याला दोन्ही पीठ गाळून झाल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी इथे 3 वाटी डाळ घेतली आहे. 3 वाटी डाळला 1 वाटी साखर घेतली आहे. तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी चिमूटभर इथे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर मी ते तूप घेतलेलं आहे. आपल्याला साधारण कोमट तूप घ्यायचं आहे. आपल्याला तूप जास्त गरमसुद्धा घ्यायचं नाही आणि जास्त थंडसुद्धा घ्यायचं नाही आहे. आपल्याला कोमट घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 2-2 चम्मच तूप घालून त्याला छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या लाडूचा डो तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला 2-2 चम्मच तूप घालून छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपल्या सारणला तूप छान प्रकारे असं लागलं पाहिजे आणि छान त्याचे लाडू तयार झाले पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला डो तयार करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला मऊ डो तयार झालेला आहे आणि आपला असा लाडू तयार होत आहे. अशा प्रकारे आपल्याला लाडू तयार करायचा आहे. तुम्ही बघू शकता आपल्या लाडवाला काहीच क्रॅक नाही आहे आणि किती छान प्रकारे असं तुटत आहे. छान तुम्ही बघू शकता किती मऊ आपला लाडू तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला एक एक करत सगळे लाडू तयार करून घ्यायचं आहे. लाडू तयार झाल्यानंतर मी याला लाल मनुक्याने डेकोरेट करत आहे. तुम्ही कोणत्या पण ड्रायफ्रूटने याला डेकोरेट करू शकता. सगळे लाडू आपण तयार करून घेऊया. छान प्रकारे आपले तयार झालेले आहे लाडू. हे लाडू प्रोटीन लाडू म्हणून आपण म्हणू शकतो, कारण की हे लाडू खूप हेल्दी आहे आणि ज्याला वेट गेन करायचं आहे त्यांनी हे नक्की ट्राय करायला पाहिजे. आणि हे लाडू खायला इतके सुंदर आहे की आई शपथ तुम्ही एकदा बनवले की वापस बनवणारच याची गॅरंटी. तर चला तुम्ही पण बनवा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.